आज इथं गावाला पाणी नाही प्यायला, पाणी नाही प्यायला. गावाला पाणी प्यायला नाही. कर्जमाफी, आता कर्जमाफी आता कसं निष्कर्ष किती काढतात हा. त्याच्यात, सरसकट कोणाला आहे का नाही ना. किंमत मोठी आहे पण पाणीच नाही, आंघोळीलाच पाणी नाही. आणि हे तर म्हणताय गाव समृद्ध योजना. तुमचं गाव अजून समृद्ध. सगळं माग केलं त्यांनी, गॅस माग केला, हा. पेट्रोल माग केलं. ह्या वेळेस निवडणुकीच्या टायमाला साहेब कुठलाही नेता येऊ द्या, कुठलाही येऊ द्या, कुठला पण येऊ द्या. आमदार येऊ द्या, खासदार येऊ द्या, नाही तर हा. कुणीही येऊ द्या, हा. दारात जर उभं केलं ना त्याला खताच्या किमती किती पुढे गेल्या. बरोबर बरोबर त्यात बरोबर. काय भाव, डिझेल काय भाव, कसं ट्रॅक्टर त्यांचं चालू. सगळं वाढत आहे पण शेतकऱ्याचं काम हा. माल वाढत. शेती मालाला फक्त बाजार भाव त्यांनी व्यवस्थित दिला ना, हा. त्यांना कुठल्या सवलती द्यायची गरज नाही शासनाला. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम दरोडे तुमचं सर्वांचं LS मराठी न्यूज चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि शिरूर मतदारसंघात हे कोळगाव डोळसगाव येत आणि हे शेवटच्या बाउंड्रीवरती येतात. आणि इथं चास कमान जे कॅनल गेलेलं आहे त्याचा किती फायदा होतोय आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथलं राजकारण जरा वेगळंच फिरतं बरं का. म्हणजे शेतकऱ्याच्या ऊसाभोवती कारखान्यांभोवती फिरतं हे सगळं. रस्त्यांचे काय प्रश्न आहेत, सगळे तरुणांचे काय प्रश्न आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं रोजगारांचा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न जाणवतो बरं का. आरोग्य सेवा असेल, अनेक माझे प्रश्न तुम्हाला तर माहिती आहे साधेच असतात पण ते खूप मोठे आणि विचार करण्यासारखे असतात. आणि तुम्हाला तर माहिती आहे LS मराठी न्यूज चॅनल प्रत्येक गावात जात आहे, प्रत्येक वस्तीवर जात आहे आणि जनतेला प्रश्न विचारत आहे. जनतेचे प्रश्न, जनतेचा सवाल पण घाम फुटतोय मात्र नेत्यांना. आणि तुम्हाला पण अजून जर काही प्रश्न असतील LS मराठीला संपर्क करा. कारण LS मराठी संघ अजून तुम्ही लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, शेअर केलं नसेल तर आत्ताच LS मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळतील. चला तर मग आपण जनतेची चर्चा करूया. एवढा मोठा सहकार कारखाना आहे बरोबर का. म्हणजे स्वर्गीय अजितदादांनी शब्द दिलता कारखाना चालू करू, आमदारांनी शब्द दिला चालू करू, म्हणजे अनेक नेते इथं म्हणतात चालू करू. आजपर्यंत कोणाला यश आलंय का नाही चालू करण्यात? कारखान्याचा विषय असा आहे, अजितदादा पवार असते तर कारखाना लवकरच चालू झाला असता. तसं आमचे आमदार जे आहेत अशोक पवार त्यांचे प्रयत्न चालू होते, नवीन आमदार कटके यांचे प्रयत्न चालू होते, पण अजितदादांच्या अकाली जाण्यामुळं थोडंसं तो प्रकार महाग पडलं प्रकरण चालू होण्याचं. नाही तर कारखाना आमचा चालू होण्याच्या मार्गामध्ये होता. बरोबर आहे. आणि नक्कीच दादा असते तर कसल्याही परिस्थितीत तो कारखाना चालू झालाच असता. पण आता वाटते का की तो कारखाना चालू होऊ शकतो? आता काय, आता राजकारणाचं धोरण काय सांगता येत नाही, होईल का नाही आता ते रामभरोशी. पण आता या दादांनी जसं सांगितलं आम्हाला कवळा ऊस घालावा लागला कारखान्याला, पण हा जर कारखाना तुमच्या हक्काचा असता तर किती फायदा झाला असता? नाही झाला असता, पण ह्या ऊसाचा कारखान्याचा काही संबंध नाहीये. मग तुमचा ऊस कुठे जातो? कारखाने फेब्रुवारीतच बंद होतात. आता उन्हाळा चालू आहे, कारखाने बंद झालेले आहेत. आता ऊस म्हणजे आता जे गुराळाला दिलं ते पाणी अभाव आहे फक्त. हो, पाणी नाही म्हणून आम्हाला ऊस गुराळाला द्यावा लागतोय. पण आता चास कमानचं एवढं मोठं धरण आहे, त्याचा धरण सॉरी म्हणतोय कॅनल, एवढा मोठा चास कमानचा कॅनल आहे, त्या कॅनलचा शेतकऱ्यांना फायदा होतो का? तसा शेतकऱ्यांना फायदा होत नाही असं म्हणता येणार नाही, पण चास कामांचे जे आवर्तन आहेत ते वेळेवर मिळत नाही. बरोबर आहे. जेवढं पुरेसं पाणी यायला पाहिजे ते पुरेसं येत नाही. वरती आंबे कावणी तर तालुके आहेत वरतीपासून, तिकडले लोक फोडून घेतात पाणी, मोटर टाकतात, ते ऐकत नाहीयेत. खरं तर चास कामांचं पाणी टेल पासून वरती गेलं पाहिजे. आम्ही शेवट टोकाला आहेत. बरोबर, शेवटचे पाणी आम्हाला सुरुवातीला येत नाही, आम्हाला पाणी शेवट येतं. बरोबर. आणि तेही पुरेसं येत नाही, बंद होतं मागून, बंदही होतं, ते पुरेसं येत नाही पाणी. रोटीजन आलंच नाही काय या महिन्यात आलं, परंतु नावऱ्यापर्यंत निर्वीपर्यंत पाणी बळच आलं. इकडे पुढे पाणीच नाही आलं. बरोबर आहे. तेलला पाणी आलंच नाही ना, तेलला पाणी झालं नाही म्हणजे तिकडं पुढं आलं नाही. म्हणून हे रोटेशन जर तुम्हाला आलं असतं तर थोडीफार पिकं वाचली असतं. काय कवायना शेतकऱ्यांना थोड्या पिकांना जीवदान मिळालं असतं. म्हणजे तुम्हाला या बारीचं रोटेशन किती मिळालं? एकच फक्त पाठीमागचं पाठीमागचं. हे रोटेशन आलं पण नावऱ्यापर्यंत आलं. आणि तिथून पुढं पाणी- पाठीमागचं रोटेशन ठीक आहे आलंय, ती चांगली गोष्ट आहे. पण तेव्हा पावसाळा होता तेव्हा एवढं रोटेशन लय जाणवलं नसतं. हा, तेव्हा पाणी होतं, पण आता पाणी कमी पडलं आणि रोटेशन पण आलं नाही, त्यामुळे पिकं जळू लागली ना. बरोबर आहे. आता हे रोटेशन कुठपर्यंत आलं म्हणायचं? नावऱ्यापर्यंत आलं. नावऱ्यापर्यंत. नावरा निमुना नावराणी म्हणा. मग तुमची जी किती गाव होकली या रोटेशन मधून? निर्वी हुकलं, कोळगाव हुकलं, खालीकडे शिरसगाव हुकलं, हे 2-3 टेलची गाव हुकलीच ना. 2-3 टेलची गावं. बरं आता मला सांगा शेतात काय होतं?
शेतात लोकांचा आता ऊस आहे, हा परत कांदे होते, म्हणजे पाण्याअभावी गेले ना. पाण्याअभावी म्हणजे एवढं चास कमांचा मोठा कॅनल असून जर ते रोटेशन शेवटपर्यंत येत नसेल, आणि खरं तर रोटेशन सगळ्यांना समान पाहिजे, कारण शेतकऱ्यांना पहिल्यापासून तर शेवटपर्यंत जे शेतकरी त्यांच्यापर्यंत प्रत्येक गावापर्यंत जाणं गरजेचं असते. तुमच्यापर्यंत नाही आल्यामुळं हे कांद्याचे पीक असतील, ऊस हे घुराळाला द्यावं लागले. मुळात रोटेशनच पाहिजे, टेल टू हेड. सुरुवातीला direct tail टेलला to पाणी head. आलं, पण टेलला पाणी येतच नाही. हा मध्ये फोडाफोडी होती. बरोबर आहे. काय म्हणताय, महागाई काय म्हणते? महागाई तर खूप वाढली ना. हा वाटते का आजचे दिन आलेत म्हणून? नाही आजचे नाही, बुरे दिन आहेत. बुरे आजचे दिन? दिन म्हणतोय मोदी म्हणतो आजचे दिन, आलो पण तुमच्याकडे आलो मोदी म्हणलं आजचे दिन, पण हे सगळे बुरे दिन आले. बुरे दिन. मोदी साहेब तर म्हणते आता भ्रष्टाचार मुक्त केले मी सगळ्यांना. अहो सगळंच महाग केलं त्यांनी, गॅस महाग केला, सगळंच महाग केलं, पेट्रोल महाग केलं, सगळंच महाग. आता काही लोक म्हणतात 2012ला ज्या जमिनी होत्या, घरं होती, ते आता 2026ला महाग झाल्यात. मग हेच का महाग नको व्हायला? कोणतं? पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल. अहो, त्यांचं सगळं वाढत आहे, पब्लिक वाढत आहे, जमिनी ते वाढत आहे का? हा बरोबर आहे, बरोबर आहे. महाग व्हायला पाहिजे, पण हा. कांद्याचे शेतकऱ्याचे पण बाजारभाव पाहिजे. बरोबर आहे, बरोबर आहे. आज 2007ला जे कांद्याचे भाव आहेत ते आज बी आहेत. मग शेतकऱ्याचे भाव का वाढत नाही? नाहीत ना वाढत. हा आज काय शेतात तुमच्या? ऊस आहे, कांदा. ऊस आहे. बरं ऊसाला पाणी आहे का? नाही ना, आता जळून चाललाय. ऊसाला जळून चाललंय. म्हणजे या रोटेशनचा तुम्हाला फायदा झाला नाही नाही म्हणायचं? मागच्या रोटेशनला ज्यावेळेस पाणी आलतं ना, हा तेव्हा तुमच्याकडे येतो. त्या रोटेशनची आम्हाला गरजच नव्हती. आता जे पाणी येणार होतं रोटेशन, त्याची गरज होती आम्हाला पूर्ण. हा ते रोटेशन आम्हाला आलेच नाही. बर म्हणजे रोटेशन आलेच नाही म्हणायचं. आणि इकडे कोणी बघतं का नाही, एखादे नेते नाही, वगैरे नाही. आहेत का नाही तुमच्याकडे? का म्हणायला नुसते मातबर नेते आहेत? नेत्यांनी जर पाहिलं असतं ही परिस्थिती नसते ना आमची. बरोबर आहे. म्हणजे मतदानापुरतेच पाहिजेत म्हणायचं. तेवढ्या पुरतं. बरोबर आहे. म्हणजे शेतकऱ्यांना पाणी सुद्धा पोहोचलं नाही भर उन्हाळ्याचं. आज शेतकऱ्यांचे हाल बघतोय आपण. दादांना विचारूया, काय म्हणताय, काय चाललंय? ह्या वेळेस निवडणुकीच्या टायमाला हा साहेब कुठलाही नेता येऊ द्या, हा कुठलाही येऊ द्या, कुठला पण येऊ द्या. आमदार येऊ द्या, खासदार येऊ द्या, नाही तर हा. कुणीही येऊ द्या, हा दारात जर उभं केलं ना त्याला, डायरेक्ट या भाषेत बोलतो मी, सगळ्या आमदारांना, सगळे आमदार खासदार कुणीही येऊ द्या, हा. दारात सुद्धा उभं करणार आहे. रस्त्यावर तिकडून तिकडेच निघायचं तुम्ही. बरोबर आहे. पण त्यांना दारात उभं नाही केलं तर चौकात उभं राहतील. ती चौकात उभं राहू द्या. हा जर तुम्ही मतदानच्या वेळेस जर गावामध्ये येताय, हा. सगळ्यांचे हे करताय, मत घेऊस तर तुम्ही हे करताय. बरं. मग ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये कोळगावमध्ये दरवर्षीची बोंबे ही दरवर्षीची बोंबे, पाणी येत नाही. पाणीच येत नाही. हा. काय येत नाही? बरोबर आहे. तुमच्याकडे पाणी येत आहे? नाही. येते ना त्यांच्याकडे, हा त्यांच्याकडे येते. त्यांच्याकडे येते. कोळगावमध्ये काय येत नाही? बरोबर आहे. हा प्रश्न विचारायला कोणी नाहीये, हा जनतेचा वाली कोणी नाही. कोणीच नाही ना. हा काय म्हणतोय गावगाडा तर काय विचारायलाच नको. वाघाचं काय सावट इकडं? आहे ना वाघाचं सावट, आता वाघाच्या बेन ऊस तोडून टाकले, पाणी हा. आभाळ सगळे गेले. सत्तेतले वाघ झोपलेत, पण हे वाघ काय म्हणतात? सत्तेतले झोपलेले आहेत. हा बसले होते. आम्हाला आज इथं गावाला पाणी नाही प्यायला, पाणी नाही प्याला. गावाला पाणी प्यायला नाही. आणि लाईटीचा तर विचारू नका. लाईटीचा हा विषय तो विषय वेगळाच आहे. हा. पण गावाला आहे ना आजच्या कंडिशनला पाणी प्यायला नाही. एवढा कास कमानचा एवढा मोठा कॅनल असून म्हणजे निवडणुकीच्या टायमाला आमदारांनी मग शब्द दिले त्या मंदिरामध्ये, काय आम्ही असं करू, आम्ही तसं करू, काही कुठला शब्द पाळला नाही किंवा म्हणजे काय. यांनी टोनचं पाणी पळवलं हा म्हणायचं. हा त्यांचे संघ जे कार्यकर्ते आहेत, त्या टायमाला म्हणले इथून मागं कधी घडलं नाही असं आम्ही इथून पुढे करून दाखवू. बरोबर आहे. इलेक्शन झालं, तुम्ही जसे म्हणले ना आता, किंवा इलेक्शन झालं त्यांचं काम झालं, हा तसं त्यांचं काम झालेलं आहे आता. बरोबर बरोबर. आता इकडे यायला आता वेळ जनता नाहीये. जगली काय आणि राहिली काय काय? त्यांना काय केलं नाही ना आता. बरोबर बरोबर आता परत इलेक्शन घेऊन तेव्हा बघताय काय असं. बरोबर आता बरोबर. सध्या काही गरज नाही त्यांना आमची. पण त्यांनी शब्द पाळला ना राव, की असा मतदारसंघ करू की तुम्ही कधी विचारही सुद्धा केला नसेल. बाकीच्या गावांना पाणी आणि तुमच्या समोरून पाणी गेलं तरी तुम्हाला आम्हाला मिळणार. नाही पाणी. हा, कडे जातं, इकडून जातं, पलीकडे गावांना आहे, हा. अलीकडे, पण आम्हाला नाही ना. बरोबर आहे मग बरोबर. आमदार साहेब आमचे कधी देत नाही आम्हाला, थोडी अडचणी देतो, नळ्या टाकून देतो, हे करतो म्हणले, पण नाही त्यांनी ते केलं आमचं काम. नाही दिलं म्हणे. पण टाकतील ना, वाटतंय का टाकतील म्हणून? टाकते ना असं मानले आहात. मग आता ते शब्द कधी खरा करते ते आता काय माहिती. बरोबर बरोबर. पण शेतकऱ्याची पहिली कर्जमाफी झाली असेल किंवा एखादा थकीत असेल, थकीत असं त्याला कर्ज देणार नाही, एखाद्या दुसऱ्या बँकेचा बोजा असेल ते कमी करून आणा, हे करून आणा, ते करून. त्यांना आपल्याला अटी सगळ्या मान्य असतात, पण त्यांना बरोबर. नाही ना लावित अटी त्यांना काही. अटी नाही, कारण ते जनसेवक नाही का. आणि शेतकरी फार गुन्हेगारच म्हणायचं आहे का नाही? नमस्कार, मजेत आहे. हा. काय मुद्दा आहे तुमचा, काय प्रश्न आहे सांगा. प्रश्न एकच की बाबा, पाण्याचा प्रश्न मोठा आहे. सगळ्यात मोठा सगळा- गंभीर सगळा- प्रश्न आहे गंभीर पाणी. प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न मोठा आहे. की गावाचं गाव पण आपल्याला सांभाळण्यासाठी, गावाला बरोबर. लोक जगण्यासाठी पाणी पाहिजे आणि ते बरोबर. मुबलक पाहिजे. जरी आता एप्रिल मे जून चाललाय, एक तर पावसाचं प्रमाण कमी आणि जे पाणी येणार आहे आपल्याला, हा. ते जर थोडं आलं तर चांगली परिस्थिती होऊ शकते. बरोबर कारण पाण्याला पूरक म्हणजे शेतीला आपले जोड व्यवसाय, आपण जनावर असतील, सगळ्यांचेच हाल आहेत, हम्म. असा विषय.
की पाणी जर आपल्याला बरोबर आहे. पाण्याचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि एवढं चास कमांचा मोठा कॅनल असून शेवटपर्यंत पाणी येणं खूप गरजेचं आहे. गरजेचं आहे. हा कारण आता आमच्या महिला बघतो पाण्यासाठी हांडे घेऊन इकडे तिकडे पळतात, बरोबर आहे. 35-40 लिटरचं कॅन्डे घेऊन पळतात. ही अशी परिस्थिती झाली. बरोबर आहे. म्हणजे रिस्क घ्यावा लागते, हो हो जेव्हा उदार होऊन पाणी आणावं लागतंय. सोपं नाही. तर मंत्र्यांना आमदारांना एवढी विनंती की जरा तालुक्यात लक्ष दिलं पाहिजे, जिल्ह्यात लक्ष दिलं पाहिजे. हा आणि बरं मला सांगा दादा, तुम्ही युवक आहे, तिथं रोजगारांची परिस्थिती कशी आहे? तर रोजगारांचे शिक्षणाच्या मानाने शिक्षण झाले मुलांचं, पण आता रोजगार उपलब्ध नाहीत. मग मुलं व्यवसायाकडे वळायला लागलेत, पण व्यवसायात पण स्पर्धा आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्पर्धा झाली, त्यामुळे माणूस तिथं पण खचतोय. हा. निगेटिव्ह झाला की माणूस थांबला, असा विषय आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. कारण आमच्या आणि आता परीक्षा नीट अशा Yes, परीक्षांसारखे yes. जर घोटाळे होत पेपर फुटले जातात. पेपर फुटल्याच्या नंतर सर्वसामान्य मुलांचे हाल होतात. म्हणजे आमचं गाव मध्येच आहे, चारही बाजूने हायवे गेलेले आहेत, नोकरीच्या ह्याच्या सोर्स कमी आहेत. म्हणजे आता आमचं गाव आत्ताशी आमच्या युवकांनी गावामध्ये पहिल्यांदा फर्स्ट टाइम हॉटेल टाकले. ती आता आमची जबाबदारी किंवा ती कसं चालेल बरोबर आहे. असा बरोबर विषय आहे. आहे. त्याच्यामुळं आपल्या पोरांना कसं ऊर्जा मिळेल. ऊर्जा मिळेल. Yes. बरोबर आहे. बरोबर आहे. मीडिया येतात का बाबा? नेता एखादी गावात आली मीडिया आता पहिली आली, पहिल्यांदा आली पहिली वेळ हो. म्हणजे नेता आली तर लोक येतात, हो. पण नेता गेल्याच्या नंतर सर्वसामान्य जनतेला कोणी- काय पाहिजे काय नाही काही नाही. कोणी बघत नाही. नाही. म्हणजे LS मराठी न्यूज चॅनल पाहिलं असेल Yes. की इलेक्शन नसताना कौल घेतोय हो, हो, जनतेचा. नक्की. बरोबर. कारण सर्वसामान्य जनतेच्या काय अडचणीत हे आपण शासन दरबारी मांडू शकतोय. बरं, आज काय तुमच्या समस्या आहेत? पाण्याचं आहेत, आता आज हॉस्पिटलची समस्या आहेत. आणि ऐका ना, बोला. आता हे यांनी 2-3 मुद्दे चांगले मांडले. बरोबर. कोणते? रोजगार किंवा हा. हे आमच्याकडे रस्त्याची काही भूमिका तेच कळत नाही. म्हणजे? रस्ते आता अपेक्षा आहे आंधळगाव ते सिरसगाव रस्ता कम्प्लीट होईल असं अपेक्षा होती, हा पण तो अर्धवटच राहिला. हा आणि तो एक रस्ता जर झाला आणि त्याच्यानंतर इकडे खाली मांडगवानला एक रस्ता जोडलेला आहे. हा म्हणजे मला वाटतं ते माझे आमदार हा आपले जे पवार साहेब होते हा त्यांनी त्यांच्या आधिपत्याखाली केलेलं होतं, पण पुढे काही त्याची हालचालच झालेली नाही. हा तर ती व्हावी असे तुमच्या मार्फत जर तिथपर्यंत गेली ही बरोबर. तर आमचा थोडा फायदा होईल. सर्वसामान्यांसाठी सारखं नियम लागू होत आहेत का यांच्या? नाही हा. ना, सगळ्याला सारखे कुठे हा. कांद्याला बाजारभाव पाहिजे. हा. आता शेतकरी केव्हापासून एवढा कांदा पिकवला, एका 1000 पिशवे कांदा पडू नये. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि आता बाजार वाढू म्हणतात का कशाचे? काय तर वाढले माहिती 4-5 पिशव्याचे वकलला देतात बाजार, हा हा बाकीचे आहेत 4-5 बाजार. बरोबर आहे. म्हणजे एक वक्कल हायच करायचं की चला बाकीचे दाबली म्हणायचं. बरोबर आहे. याशिवाय खताच्या किमती किती पुढे बरोबर, बरोबर. गेल्या. खताच्या किमती काय आहेत, पेट्रोल बरोबर. काय भाव, डिझेल काय भाव आहे, बरोबर बरोबर. कसं त्यांचं सगळं वाढत आहे, पण शेतकऱ्याचं काम माल वाढत नाही. शेतीमालाला फक्त बाजार भाव त्यांनी व्यवस्थित दिला ना, हा त्यांना कुठल्या सवलत द्यायची गरज नाही शासनाला. बरोबर आहे. कुठले तुमचे लाडकी बहीण नको, तुमचं मोदीचं 2000 नको, वाकडं तिकडं काय असतील ते पण सवलती नको. फक्त फिक्स बाजार दिला ना शेतीमालाला बरोबर आहे. एकदम. त्याप्रमाणे सगळ्यात महत्वाची भयंकर परिस्थिती आज शेतकऱ्यांची खूप आहे. आपण बघितलंय पाण्यासाठी या गावाला वंचित राहावं लागतंय. आज जर शेवटचं रोटेशन या गावाला मिळालं असतं ना, तर शेतकऱ्यांना काहीतरी पिकं तरी वाचवता आले असते. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय, आपल्या ग्रामीण भागातला शो आहे, त्यामुळं प्लीज कोणी राग मानायचा नाही. सर्वसामान्य जनतेचा आपण आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय. ह्याच्यात प्लीज सर्वांना हात जोडून विनंती करतोय. LS मराठीच्या वतीनं एक विनंती करतोय की कोणी राजकारण करू नका, कोणी म्हणू नका की हे ह्या चॅनलसाठी काम करतात, ते त्याचसाठी करतात. तर फक्त एकच आहे, कुठलाही नेता याच्यावर टार्गेट नाही, कोणी टार्गेट नाही, कुठल्या पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम नाही. तर आज सर्वसामान्यांचा आवाज उठवण्यासाठी, सर्वसामान्यांसाठी धडपड करणारा चॅनल आहे म्हणजे LS मराठी चॅनल. याचा चुकीचा अर्थ लावू नका. कामं झाली तर झालीच म्हणायचं, नाही झाली तर नाहीच म्हणायचं. त्यामुळे LS मराठी चॅनल प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाणार, समस्या जाणून घेणार, युवकांना प्रश्न विचारणार, जनतेचेच प्रश्न, जनतेचेच उत्तर, पण घाम फुटणार नेत्यांना. कारण आपला शोज आहे छोटा पुढारी विशेष कार्यक्रम LS मराठी न्यूज चॅनल. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.